नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण चालू घडामोडीच्या लेक्चरच्या ऐवजी काही दिवस, एक 5-6 दिवस तुम्हाला मी नाद वर्दीचा जो आपलं नवीन पुस्तक येणार आहे, त्याच्यामधील काही प्रश्न जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, IMP आहेत, जे तुम्हाला माहिती पण होऊन जातील, ते आपण रोज रात्री 9 वाजता आपण काय करणार आहोत, घेणार आहोत आणि हे रेकॉर्डेड लेक्चर राहील. लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्णतः शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे आणि आज जे आपण बघणार आहोत, ते मुंबई शहर आयुक्तालय 2024ला पडलेले जेवढे पण जी-केचे प्रश्न आहेत, हे जी-केचे प्रश्न साधारणतः आपण रिव्हिजन काय करणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, चला. खूप कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती भेटून जाईल. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला 2-3 वेळेस कंपल्सरी बघणं गरजेचं आहे. ओके, चला. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करायचं आहे. ओके, चला. आणि जे राजगुरूचं आपलं पुस्तक आहे किंवा स्वप्नपूर्तीचं पुस्तक आहे, हे सर्व सर्व पुस्तक तुम्हाला ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवरती अवेलेबल आहे. तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला हे पुस्तक घरपोच पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही नक्कीच मेसेज करू शकता. 8788 43 66 99 वरती. हा माझा WhatsAppचा नंबर आहे, लक्षात ठेवा. ओके, चला बघूयात आपण. आणि नाद वर्दीचा जो आपलं पुस्तक आहे, त्याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, बघा चला. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे आणि हा जो प्रश्न आपण पहिल्यांदा निवडलेला आहे, ही प्रश्नपत्रिका आहे 2024 मध्ये झालेलं मुंबई शहर आयुक्तालय पोलीस शिपाईचं. ओके, लक्षात ठेवा. आणि जेवढे पण जी-केचे प्रश्न विचारले होते ना, हे अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होतात. खूप वेळेस हे प्रश्न रिपीट होत असतात. फक्त आपण ते रिपीट झालेले प्रश्न बघत नाही, त्यामुळे आपल्याला जी-के खूप अवघड जातो. ओके, 70 ते 80% प्रश्न असे असतात जे रिपीट होतात पाठीमागील घडलेल्या 4 वर्षाचे जी-केचे प्रश्न. फक्त बदलतो तो काय? चालू घडामोडीचे प्रश्न. ओके, ते पण मी आपल्या नादवरतीचं पुस्तक आहे आपलं, त्या पुस्तकामध्ये मी चेंज करून दिलेलं आहे, अगदी अद्ययावत करून दिलेलं आहे. ओके, चला अगोदर प्रश्न बघू, नंतर मग पुस्तकाविषयी माहिती बघू. पहिला प्रश्न आहे, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? हा क्वेश्चन आलेला आहे बरं का. 5 आहेत, लक्षात ठेवा. जर हा क्वेश्चन आला तर तुमचा चुकता कामा नये. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडला जातो? ठीक आहे, 5 वर्षांसाठी असतात भारताचे उपराष्ट्रपती. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम जो आहे तो कलम 58 काय सांगतं, भारतीय राज्यघटनेचं म्हणजे उपराष्ट्रपतीची पात्रता सांगतं. आणि कलम जो 56 आहे तो त्यांचा सांगतो कालावधी. ओके, कालावधी सांगतो. आणि कलम जो 57 आहे, कलम 57 सांगतं की उपराष्ट्रपती हे कितीही वेळा किंवा पुनर्वेळा ते निवडून येऊ शकतात. भारतीय राष्ट्रपती आहे. ओके, आता चला, हे सगळं जे मी सांगितलं ते तुम्हाला राष्ट्रपतीविषयी माहिती सांगितली. आणि ॲक्च्युली उपराष्ट्रपती आहेत ना, उपराष्ट्रपतीचा जो काही भारतीय राज्यघटना कलम आहे, कलम किती असेल तर कलम आहे कलम 63, लक्षात ठेवा. आणि ते 5 वर्षांनी निवडले जातात. IMP आहे. आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे सांगतात कलम 64. मी सर्व प्रश्नाचे विश्लेषण करणार नाही, जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही? खाजगी संस्था हे माहिती अधिकार कायद्यामध्ये येत नाहीत, लक्षात ठेवा. प्रायव्हेट जेवढे पण संस्था असतील तेव्हा आले. मग जेवढे पण सरकार आहेत, गव्हर्नमेंट आहेत, ते मोडतात. आणि जो माहितीचा अधिकार कायदा आहे, ज्याला आपण RTI ऍक्ट म्हणतो आपण, हा कधीचा आहे? हा आहे 2005चा. 2005चा आहे. आणि केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त तर राहुल पांडे. राहुल पांडे. केंद्राचे कोण आहेत सांगा चला. आणि हा जो का माहिती अधिकार कायदा आहे ह्याच्यामध्ये ओके, साधारणतः एखाद्या व्यक्तीच्या जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित जर एखादी गोष्ट असेल, मागितलं असेल माहिती, तर ते 48 तासाच्या आतमध्ये द्यावी लागते माहिती, ही लक्षात ठेवायचं आहे. कोणाला द्यावं लागतं हे? ज्यांना विचारलंय त्यांना, म्हणजेच सरकारी संस्था यांना. पुढचा प्रश्न आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? ओके, तर ह्या येतं 6 लोकसभा मतदारसंघ आहेत मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी जिल्हा परिषद एकही नाही आहे, लक्षात ठेवा. जिल्हा परिषद एक पण नाही. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? पंडित रविशंकर आहेत. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण असतील? पंडित रविशंकर आहेत. आणि पंडित रविशंकर हे कोणतं वाद्य वाजवतात विचारलं तर ते सतार वाजवतात. आणि ग्रॅमी हा जो काही पुरस्कार आहे तो संगीत या क्षेत्रात दिला जातो, लक्षात ठेवा. मराठी भाषा गौरव दिन हा कधी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारीला असतो. का असतो 27 फेब्रुवारीला? कुसुमाग्रज, ज्यांना आपण विष्णू वामन शिरवाडकर म्हणतो, पण कुसुमाग्रज यांची ही जयंती असते 27 फेब्रुवारीला.
कोणती भाषा अभिजात भाषा नाही आहे? तर ह्या गुजराती भाषा नाही आहे. मराठी आहे का? येस, मराठी आहे. लक्षात ठेवा, मराठीला नुकताच दर्जा भेटला आहे 3 ऑक्टोबरला. 3 ऑक्टोबर लक्षात ठेवा, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 3 ऑक्टोबर 2024 वाला. सध्या एकूण किती अभिजात भाषेचे दर्जा भेटलेले भाषा आहेत आपल्याकडं? 11 आहेत. लक्षात ठेवा. ओके, 11 आहेत IMP. कोणते जागतिक वारसा स्थळ नाही आहे? म्हणजे आता ह्यासाठी ऑप्शनची गरज आहे ॲक्च्युली, पण मी डायरेक्ट वन लाईनर दिलं असल्यामुळे तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगतो. रायगड किल्ला. रायगड किल्ला लक्षात ठेवा, हे जागतिक वारसा स्थळ नाही आहे. आणि रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झालेला. लक्षात ठेवा. आणि शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी मराठ्यांची ही कितवी दुसरी राजधानी आहे. आणि पहिली कुठली असेल तर राजगड होती. रायगड किल्ला खूप महत्त्वाचा, लक्षात ठेवा. आणि जागतिक वारसा स्थळ सध्या भारतामध्ये किती असतील तर 44 जागतिक वारसा स्थळ. अगदी लेटेस्ट नुसार सांगतो मी, 44 आहे. तर 44 अगदी लेटेस्ट वालं 44 कुठलं असेल तर तो आहे मराठा मिलिटरी लक्षात ठेवा लँडस्केप नावाचं. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 किल्ले आहेत, 12 किल्ले आहेत. हे 12 किल्ले ह्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत. 11 ह्या 12 पैकी 11 महाराष्ट्रामध्ये, एक जिंजीचा किल्ला जो तमिळनाडू राज्यामध्ये आहे. वांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेलं आहे? वांद्रा वरळी सी लिंक हे 2009 मध्ये सुरू करण्यात आले. लक्षात ठेवा, 2009. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हणजेच काय, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात असेल? हे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट, ज्याला ओके लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे मेळघाट, ज्याला आपण गुगामल मेळघाट असं म्हणतो. गुगामल मेळघाट असं म्हणतो. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुक्यांची संख्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात ठेवा. ओके. आणि NTCA जी आहे ती व्याघ्र प्रकल्प मंजूर देत असतं. संपूर्ण भारतामध्ये 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. 58वा कुठला असेल तर ते माधव हा 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे आहे? मुंबईमध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर ते आहे मुंबई उपनगरमध्ये बोरिवली या ठिकाणी आहे, ज्याचं नाव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरमध्ये येतो. लक्षात ठेवा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात असेल? हे बंदर आहे पालघर जिल्ह्यामध्ये. आणि हे 13वे मोठे बंदर आहे संपूर्ण भारतामध्ये. लक्षात ठेवा, 13वे मोठे बंदर आहे वाढवण बंदर, पालघर जिल्ह्यामध्ये येतो. पालघर जिल्ह्यामध्ये किती तालुके असतील? पालघर जिल्ह्यामध्ये तर 8 तालुके. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? हे जोडतो मुंबई आणि रायगडला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडत असेल? मुंबई आणि रायगडला जोडतो. लक्षात ठेवा. भारताचे पहिले सोलर सिटी सांची जे आहे ते कोणत्या राज्यात आहे? हे आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. ओके, भारताचे पहिले सोलर सिटी कोणत्या राज्यात असेल तर ते मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात पदक जिंकलेलं आहे? मनू भाकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे प्रश्न विचारतील. आणि शूटिंग या खेळामध्ये त्याने पदक जिंकलं आहे. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा पदक कोणी जिंकलं असेल तर ते आहे मनू भाकर. आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारे एकमेव भारतीय मला कोण असतील तर त्यांचं नाव आहे मनू भाकर. नेक्स्ट, कोणत्या संस्थेने कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केलेलं आहे? ही संस्था आहे जागतिक आरोग्य संघटना, ज्याला आपण WHO म्हणतो आपण, ज्याचं हेडक्वार्टर जिनिव्हा या ठिकाणी येतं. आणि सध्या त्याचे टेड्रॉस अधानोम हे अध्यक्ष येतं. 7 एप्रिल 1948 ची स्थापना आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिलला असतो. आणि केंद्रीय आरोग्यमंत्री कोण असतील? JP नड्डा. देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे तर अनिल चव्हाण. चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ कोण असतील? अनिल चव्हाण. लक्षात ठेवा. पहिले कोण होते? पहिले होते जनरल बिपिन रावत. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, ह्या मुंबईचे क्वेश्चन पत्रिका असल्यामुळे ना मुंबई विषयी तुम्हाला जास्त माहिती विचारली बघा, त्यामुळे जिल्हा विशेष खूप महत्त्वाचं आहे. आणि नादवर्दीचा आहे आपल्या JKच्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची माहिती तर दिलेलीच आहे, पडलेले प्रश्न तर दिलेलेच आहेत, त्याच्यासोबत तुम्हाला मी जिल्हा विशेष पण दिलेला आहे. ओके, चला त्याचं मी तुम्हाला डेमो PDF पाठवून देतो. ह्या नंबरवरती मला मेसेज करा 8788 43 66 99. आणि हे जे काही पुस्तक आहे ना, हे खास करून पोलीस भरतीसाठी मी येणाऱ्या आगामी होणारे जे पोलीस भरती त्यांच्यासाठी बनवलेलं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक सध्या अवेलेबल नाही आहे. लक्षात ठेवा, हे पुस्तक येणारे पुढच्या आठवड्यात आपल्या. लक्षात ठेवा. चला, आणि ॲडव्हान्स बुकिंगसाठी तुम्ही ह्याच्यावरती मेसेज करू शकता. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत? हे पॅरिसमध्ये पार पडले होते. तुळशी तलाव कुठं आहे? मुंबईमध्ये.
आणि पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लक्षात ठेवा IMP आहे ते 2024 मध्ये पार पडले होते. 2028 मध्ये कुठे होणार असतील? लॉस एंजेलिस या ठिकाणी होणार आहे आणि दर 4 वर्षी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडले जातात. एक रेषा आहे मॅकमोहन रेषा. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांच्या सीमारेषा दर्शवतात? तर त्या मॅकमोहन रेषा भारत व चीनच्या दरम्यान आहे. भारत व चीन लक्षात ठेवा. IMP चीन हा असा देश आहे जो संपूर्ण जगातील सर्वाधिक देशांची सीमा लागलेला देश आहे चीन, ज्याची राजधानी बीजिंग येतं. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली असेल? या यकृत, तर आपण काय म्हणतो? लिव्हर असं म्हणतो की यकृत लिव्हर म्हणा तुम्ही. आणि सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. हे पित्तरस स्तवत असतं लक्षात ठेवा. आणि हा एक खूप बिझी ऑर्गन आहे यकृत. लिनक्स हे कशाचे उदाहरण असेल? हे आहे ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याला आपण OS म्हणतो ना आपण, ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज काय? हे पण एक ऑपरेटिंग सिस्टीमच आहे. लिनक्स हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? बघा, संपूर्ण भारतामध्ये एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद असतील? तर 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ठीक आहे, ह्या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. त्यामुळे कर्नाटक करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असतं? तर असतं 42.155, म्हणजे 42.5 किलोमीटरचं किंवा 42 किलोमीटरचे मॅरेथॉन अंतर असतं, लक्षात ठेवा. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान किती वय असावं लागतं? लोकसभेचे सदस्य म्हणजेच काय? लोकसभेमध्ये, संसदेमध्ये खासदार व्हायचं आहे. लोकसभेमध्ये खासदार व्हायचं असेल तर 25 वर्ष आणि राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये सदस्य व्हायचं असेल तर 30 वर्ष कमीत कमी पाहिजे. आणि जर विधानसभेमध्ये सदस्य व्हायचं असेल तर, आमदार व्हायचं असेल तर 25 वर्ष. विधान परिषदेमध्ये सदस्य व्हायचं असेल, आमदार व्हायचं असेल 30 वर्ष. आणि राष्ट्रपतीसाठी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालासाठी 35 वर्ष. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे झालेलं आहे? हे नागपूर या ठिकाणी झालं होतं, लक्षात ठेवा. ऑक्सिजन बर्ड पार्क नागपूर. राजा जॉर्ज 5वा म्हणजे राजा 5th जॉर्ज जो आहे तो आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणते प्रसिद्ध वास्तू भारतामध्ये बांधली गेलेली होती? तर त्या गेट ऑफ इंडिया, जे कुठे येतं? मुंबईमध्ये आहे. गेट ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे. जिल्हा विशेषवरती जास्त फोकस करा बरं का तुम्ही. त्यानंतर कोणती नदी मुंबईमधून वाहते? तर मिठी नदी आहे. ओके, मिठी नदी. आणि मिठी नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे विचारलं तर माहीमची खाडी आहे. माहीमची खाडी आहे मिठी नदीच्या मुखाशी. त्यानंतर अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलं होतं कौटिल्य यांनी, ज्याला आपण काय म्हणतो? आर्य चाणक्य म्हणतो ना, तेच व्यक्ती येते. अर्थशास्त्र. वारली चित्रकला हे भारतातील कोणत्या राज्याचे लोकचित्र आहे? हे आहे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कुठं आहे? हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. वारली पेंटिंग पालघर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणतं असेल? हे आहे तामन, ज्याला मोठा बोंडारा, मोठा बोंडारा असंही म्हणतात, लक्षात ठेवा. ज्याला जे फूल आहे ना, मोठा बोंडारा, तामन किंवा जारूल असंही म्हणतात. ऑप्शन बघून तुम्ही टिकमार करायचं आहे. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. त्यानंतर सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणतं आहे? आता ऑप्शन पैकी तुम्हाला सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद ओळखायचं आहे तर पोलीस आयुक्त आहे. तसं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक आहेत ना, ठीक आहे. पण ऑप्शनमध्ये जे दिलेले आहेत तर त्यांच्यापैकी पोलीस आयुक्त हे सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद आहे. कोणत्या कायद्याचे बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आलेला आहे? आणि त्या एक फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC. CRPCच्या ठिकाणी BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आला. त्याच्यानंतर जो IPC आहे, इंडियन पिनल कोड, ह्याच्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता आलं, लक्षात ठेवा. आणि जो भारतीय ज्याला आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणतो आपण, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट IEA, याच्या ठिकाणी भारतीय साक्ष अधिनियम आलं, BSA आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य फूल आता सांगितलं. ओके, सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद पोलीस आयुक्त. कोणत्या कायद्याचे नाव बदलून? भारतीय सुरक्षा संहिता, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे NDPS ऍक्ट चे फुलफॉर्म काय आहे? NDPS ऍक्ट पूर्ण रूप काय त्याचं? तर ते नार्कोटिक्स, ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स, लक्षात ठेवा. IMP आहे. रिपीट हा क्वेश्चन 100% होऊ शकतो. त्यानंतर आणखीन एक फुलफॉर्म विचारले, VVPAT, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणतो आपण, TRAIL. ओके, ट्रेल, इथं ट्रायल झालंय. पेपर ऑडिट, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, VVPAT मशीन. भारतातील सायबर सुरक्षा संघटना
किंवा घटनांना ओके, भारतामध्ये सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? हे आहे सर्ट इन. आणि शेवटचा प्रश्न आहे, हार्दिक सिंग हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते हॉकी. हॉकी लक्षात ठेवा, ज्यांना ओके, ज्यांना जो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे त्यांचं नामांकन करण्यात आलं, अजून भेटलं नाही, भेटलं तरी ह्यांना भेटू शकतं. ओके, हार्दिक सिंग यांना. ओके, हे जवळपास 37 प्रश्न होते पोलीस भरतीला गेल्या वर्षी, म्हणजेच मुंबईला विचारले हे प्रश्न होते. जीकेचे होते, फक्त आपण जीकेवरती फोकस करतोय. ओके, चला. आणि हे अशा पद्धतीचं आपलं पुस्तक असणार आहे. याच्यापूर्वी मी पुस्तक कुठंच याच्या अनाउन्समेंट कधीच केली नव्हती, तर तुम्हाला पहिल्यांदाच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय. लक्षात ठेवा, एकूण 475 पाने आपल्या ह्या नाद वर्दीचा पुस्तकामध्ये राहणार आहेत. ठीक आहे. साधारणतः मूळ किंमत ह्या पुस्तकाची 390 रुपये आहे. तुम्हाला हे घरपोच पुस्तक मी तुम्हाला नंतर सांगेन घरपोच कितीला पडेल हे पुस्तक. साधारणतः 50 ते 55% डिस्काउंट हे दुकानामध्ये, ओके, दुकानदाराचं आहे, हे तुम्हाला सोडून द्या. तुम्हाला हे पुस्तक असं एवढ्या किमतीमध्ये भेटणार नाही. ओके, दुकानात साधारणतः ज्यांना पाहिजे असतील, भरपूर क्वांटिटीमध्ये पुस्तक पाहिजे असेल, तर तुम्हाला 50 ते 55% मध्ये अवेलेबल होऊन जातील. तुम्हाला भेटेल 30 ते 35% मध्ये पुस्तक कुठेही भेटून जातीलच, टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके, चला. साधारणतः 250च्या आतमध्ये तुम्हाला हे पुस्तक घरपोच भेटेल. 250च्या आसपास घरपोच भेटेल पुस्तक. मी अजून त्याचं कॉस्टिंग काढलेलं नाही बरं का, मी असा अंदाज सांगतोय, आणि कमी जास्त इकडे तिकडे थोडंफार होऊ शकतं. खूप महत्त्वाचं पुस्तक आहे हे. जर तुम्ही एक जरी पुस्तक तुम्ही जर केलात ना पोलीस भरतीसाठी, जीकेसाठी, प्लस याच्यासोबत चालू घडामोडी करा. आणि तुम्ही राजगुरूचं जो पुस्तक आहे आपलं, तो तर नादखोळा आहे, ते तर तुम्ही वाचलं असेलच. ओके, विषयानुसार आहे राजगुरू. हे मात्र कसं आहे, हे जे पुस्तक आहे ना, हे तर बघून घ्या. या ठिकाणी तुम्हाला सगळं मी दिलं बघा. हे एकदा स्क्रीनशॉट काढा किंवा साधारणतः हे वाचून घ्या. आपल्या ह्या पुस्तकामध्ये काय काय आहे तुम्हाला कळून जाईल. ओके, या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर सगळं संपून म्हणजे तुम्हाला समजून जाईल. हे 270 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत. 9900 वन लाईनर प्रश्न याच्यामध्ये मी कव्हर केलेला आहे. जिल्हा विशेष पण माहिती दिलेली आहे साधारणतः. ठीक आहे. आणि काही ऑर्डर करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवायचा आहे. पोलीस शिपाई, पोलीस कारागृह, पोलीस चालक, SRPF, पोलीस बँडमन, सगळं 18 पासून. विशेष म्हणजे काय माहिती आहे का, 2018 पासून ते 2024 म्हणजे मागील 4 वर्षाचे प्रश्नपत्रिका मी याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि डिसेंबर 2025 पर्यंत लेटेस्ट चालू घडामोडी पण मी दिलेली आहे. बाकी ठीक आहे, त्याविषयीचं मी डेमो तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, चला थांबूयात आपण. जाता जाता एकदा लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्याला तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवायला विसरायचं नाही आहे. टेलिग्राम, इंस्टाग्राम आहे, ह्याच्यावरती पण काय करा, तुम्ही मेसेज करा. त्याच्या टेलिग्राम चॅनलवरती मी याची डेमो पण पाठवून देईन. ओके, चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात. थोडंसं गडबड होती मला रेकॉर्डिंग चेक करत असताना, त्यामुळे थोडंसं फास्ट बोललो. उद्याचा जो तुमचा व्हिडिओ राहणार आहे हा तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की उद्या कोणता जिल्हा आपल्याला घ्यायचा आहे. ओके, मी उद्या कोणता जिल्हा घेऊ हे तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये, आणि तो जिल्हा मी उद्या तुम्हाला रेकॉर्ड करून टाकून देईन. ओके, चला इथं थांबूयात आपण. भेटूयात उद्या रात्री 9 वाजता आणि उद्या सकाळी 6 वाजता बुलेट रॅपिड फायरमध्ये विसरायचं नाही आहे. थँक्यू. जय हिंद.